ठीक आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांचा मी आदर करतो. पक्षाने जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे विधान परिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून या सामान्य जनतेचे प्रश्न पुन्हा एकदा सभागृहात मांडण्याची संधी मिळाली. निश्चितपणे अशा संधीचं मी सोनं करायचा प्रयत्न करेन. कालच माझा पक्ष प्रवेश झालेला आहे. शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर निर्णय घेतील. मला जर संधी मिळाली तर निश्चितपणे संधीचं सोनं करायचा प्रयत्न करेन. अजून मला तशा सूचना आलेल्या नाहीत. जेव्हा येतील त्यावेळेस त्याच्यावर बोलता येईल. नाही, आता हेलिपॅडवर साहेब आले असताना आपलं बुके देऊन पक्ष प्रवेश झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि एवढंच. बाकी काय चर्चा नाही. आम्ही दोघंही आता एकाच पक्षात आहोत. त्यामुळं आम्ही असं काय विरोधक नाही असं विषय नाही. शेवटी विरोधक काय लोकशाहीमध्ये प्रक्रिया असतेच. तर निश्चितपणे आम्ही दोघेही एका विचाराने त्या ठिकाणी मतदारसंघातील प्रश्न सोडवतात. दोघेही एका विचाराने कटिबद्ध आहोत. आता याच्यावर मी वक्तव्य करणं योग्य नाही. माझा कालच प्रवेश झालेला आहे. त्यामुळे पक्षा नेतृत्वाची ती उमेदवारी जाहीर करणे माझ्या हातातला विषय नाही. त्यामुळे या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ शकणार. पक्ष नेतृत्व ठरवेल काय. माझी नाही भेट होऊ शकली साहेबांची, जयंत पाटील साहेबांची, शरद पवार साहेबांची देखील माझी भेट होती नाही. आणि शेवटी माझ्या मतदारसंघातली सगळी परिस्थिती पाहता मी माझा निर्णय घेतलेला आहे. माझ्या निर्णयाशी जयंत पाटील साहेबांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही. मी कालच स्पष्ट केलं.